विद्यालयामध्ये एक खूप ऍक्टिव्ह विद्यार्थी होता. त्याला गाण्याची आवड होती, गाणंही त्याचा चांगला होता, आवाज चांगला होता. तो उत्तम वाचक होता, अभ्यासू होता, वाचनात त्याला गती होती, वेगवेगळ्या विषयांचं त्याचं आकलन चांगलं होतं. त्याला असं वाटायचं की तो गायक बनेल, तो वादन करेल. त्याला असं वाटायचं की तो लेखन करेल, तो लेखक बनेल, काहीतरी नवीन लिहून काढेल. तो कॉलेजमध्ये होता, बीएससी करत होता, बीएससी निघून गेलं. बीएससी नंतर तो नोकरीसाठी धडपडायला लागला, परंतु त्याच्या क्षमतांच्या तुलनेत त्याने फार काही साध्य केलं नाही. त्याचं कारण हे होतं की वादक बनणं किंवा गायक बनणं किंवा लेखक बनणं किंवा आणखीन काही नोकरी मिळवणं या सगळ्या त्याच्या इच्छा होत्या. आला तो दिवस तो साजरा करत होता आणि म्हणून तो आयुष्यात कुठेच पोहोचू शकत नव्हता किंवा त्याला पोहोचताना त्रास होत होता. आणि अशी आपली गत होऊ नये म्हणून ध्येय आणि इच्छा यांच्यामधला फरक आपल्याला स्पष्ट असणं खूप आवश्यक आहे. इच्छा एक सहज आलेला विचार असतो मनातला, एक रॅन्डम थॉट असतो की मला गायक बनायचं आहे, मला पैसे कमवायचे आहे, रॅन्डम थॉट आहे. ध्येय कसं असतं की स्पेसिफिक असते की मला 15 लाख रुपये कमवायचे आहे. ते मेजरेबल असते, त्याला एक टाइम फ्रेम पण असतो की 3 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात. पण त्याच्यामध्ये एक तरी मेजरेबल फॅक्टर्स असतो की ज्याच्यावरून आपण ते अटेंड केलं, गोल मिळवलं किंवा नाही हे आपल्या डोक्यात क्लिअर होते. मी फार स्मार्ट गोलची वगैरे इथे चर्चाही करत नाहीये, तो फॉर्म्युला तर तुम्हाला माहीत सुद्धा असेल. पण काहीतरी एक मेजरेबल फॅक्टर जो आहे ज्याच्या संदर्भात आपण जबाबदारी घेऊ शकतो असा फॅक्टर त्या ध्येयाचा एक भाग निश्चितपणे असतो. जेव्हा तुम्ही ध्येय बनवता तेव्हा ते लिखित स्वरूपामध्ये असते आणि लिखित स्वरूपात ध्येय असल्यामुळे मग तुमच्यामध्ये एक कमिटमेंट आणि सेल्फ ऑफ अर्जन्सीची एक भावना तयार होते. आपण सेन्स ऑफ अर्जन्सीचा आधी विचार करू. सेन्स ऑफ अर्जन्सी काय आहे तुम्हाला एक सिंपल पद्धतीने सांगतो. आपलं वर्ष सुरू होते, शैक्षणिक वर्ष, आणि जेव्हा आपली एक्झाम एका महिन्यावर येते त्याच्या आधी आपण म्हणत असतो की ठीक आहे मी अभ्यास आज करेल, उद्या करेल, परवा करेल. अभ्यास करणं आणि एक्झाम क्लिअर करणं ही आपली तोपर्यंत इच्छाच असते. आणि जेव्हा शेवटचा 1 महिना राहतो तेव्हा आपल्याला ही जाणीव होते की अरे एक्झाम आता जवळ आलेली आहे आणि आपण वेगाने अभ्यास करायला लागतो. प्रत्येक मिनिटाचा, तासाचा, दिवसाचा हिशोब ठेवायला लागतो. जितका कमी वेळ आपल्याजवळ उरलेला असेल तितका आपण जास्त जास्त हिशोब ठेवायला लागतो, कमी वेळेत जास्त काम करायला लागतो आणि मग आपल्यामध्ये तेव्हा सेन्स ऑफ अर्जन्सी तयार झालेली असते. कारण आपण त्यावेळी वेळेचा जास्तीत जास्त चांगला वापर करून घ्यायचा प्रयत्न करत असतो आपलं ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने. त्यावेळी आपण अधिक क्रिएटिव्ह असतो, अधिक रिसोर्सफुल असतो आणि अभ्यास करण्याचे सोप्यात सोपे मार्ग शोधून काढत असतो. खूप जास्त सिलेबस कमीत कमी वेळात कसं कव्हर होईल याची आपण काळजी घेतो. सेम गोष्ट आहे की वादक व्हायचं आहे, वाचन करायचं आहे, पण कधी किती हे ठरवलंच नाही तर ती सेन्स ऑफ अर्जन्सी जी आहे ती तयारच होणार नाही. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर असतो जबाबदारीचा, कमिटमेंटचा. जोपर्यंत आपण ध्येय ठरवत नाही, त्याच्याविषयी बांधिलकी बाळगत नाही किंवा त्याची जबाबदारी घेत नाही किंवा मला हे करायचंच आहे, तोपर्यंत ते ध्येय नसते, ती इच्छाच असते. जेव्हा आपण त्या ध्येयाविषयी जबाबदारी घेतो ही माझी जबाबदारी, आय एम रिस्पॉन्सिबल, आय एम अकाउंटेबल, की मी आज व्हिडिओ शूट करता मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, आय बिकेम अकाउंटेबल. पण बिफोर दॅट मी अकाउंटेबल नव्हतो, मी रिस्पॉन्सिबल नव्हतो. ठीक आहे ना. तेव्हा ती फक्त इच्छा होती, ध्येय नव्हतं हे लक्षात घ्या. तुम्ही ध्येय म्हटल्यावर तुम्ही कमिटेड होताच. म्हणजे तुम्ही ध्येय तुम्हाला स्पेसिफिक बनवावं लागेल, त्यात मेजरेबल काहीतरी असावं लागेल. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये सेन्स ऑफ अर्जन्सी असावं लागेल. तुम्हाला प्रत्येक दिवस तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटला पाहिजे, तुम्ही त्या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे आणि हे सगळं करण्याच्या दृष्टीने तुम्ही कमिटेड असले पाहिजे. आता याच्यामध्ये काय होते तुम्हाला मी सांगतो. समजा तुमची एखादी जी गोष्ट आहे ती जर चांगली सुरू असेल, म्हणजे तुम्ही असं ठरवलं की मला एक चांगला जॉब मिळवायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जॉब मिळवल्यानंतर तुम्ही अभ्यास करू शकता आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही नाव कमवू शकता, चांगलं लिहू शकता. आणि आता झालं काय की तुम्ही जॉब मिळवला आहे, जॉब तुम्ही करत आहे, तुम्हाला सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट आहे. मग इतर तुमचं जे ध्येय आहे ते लेखनाचं ध्येय असेल किंवा इतर कोणतं असेल, ती फक्त तुमची इच्छाच बनलेला आहे. तुमच्याजवळ रविवार आहे, जॉबवरून आलेला वेळ आहे, पण तुमची ही फक्त इच्छा आहे, ध्येय नाही. त्यामुळे तुम्ही त्यातून काहीतरी साध्य करण्याच्या दृष्टीने त्या वेळेचा वापरच करत नाही आहात. वरकरणी पाहिलं किंवा ॲक्च्युअलमध्ये तुम्ही यशस्वी आहात, तुम्ही छानपैकी जॉब करता आहात, पैसा कमवत आहात, घर चालवत आहात, एका अँगलने तुम्ही यशस्वी आहात. पण आणखीन काय तुम्हाला साध्य करता येईल या दृष्टीने जर विचार केला
तर इतर क्षेत्रांच्या बाबतीत तुमच्याजवळ फक्त इच्छा आहेत, पण त्यांचं परावर्तन जे आहे ते ध्येयामध्ये झालेलं नाही. आणि अशा वेळी माणसं अनेकदा फसतात. कॉलेजमध्ये अनेकदा मुलं स्पोर्ट्स खेळत असतात, स्पोर्ट्समध्ये त्यांना चांगली गती असते, ते बऱ्यापैकी कॉलेज लेवलवर यश पण मिळवतात, पण त्या यशाची म्हणा धुंदी किंवा पुष्कळदा त्या यशामुळे इतरही आपल्याजवळ ध्येय आहे याचं भान नसणं, यामुळे त्यांच्याजवळ वेळेचं नियोजन राहत नाही, रिस्पॉन्सिबिलिटी इतर ध्येयांची ते उचलत नाही, आणि त्यामुळे त्या फक्त इच्छा राहून जातात आणि पुढे हे मुलं माघारलेले सुद्धा असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर एखादं ध्येय साध्य जरी करत असाल तरी त्या दृष्टीने तुम्ही स्वतःचं विश्लेषण करून बघा की अनेक अशा इच्छा आहेत का की ज्यांचं रूपांतरण तुम्ही ध्येयामध्ये करू शकता. पुष्कळदा एक ध्येय साध्य केलं याचा तुम्हाला बेनिफिट पण खूप होत असतो. म्हणजे काही मुलं स्पोर्ट्समध्ये यश मिळवतात, त्यातून त्यांची विचार करण्याची, अधिक परिणामकारक पद्धतीने स्वतःचं ध्येय साध्य करण्याची एक मानसिक तयारी होते, क्षमता विकसित होते, आणि त्या क्षमतेचा छान वापर ते स्वतःच्या अभ्यासामध्ये, पुष्कळदा इतर ज्या ॲक्टिव्हिटीज असतात NSS सारख्या किंवा वेगवेगळ्या त्यांच्यामध्ये सुद्धा ते पार्टिसिपेट करायला लागतात, अभ्यास पण छान करायला लागतात, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यातून विकास होतो आणि ते आणखीन मोठ्या हुद्द्यावर जाऊन पोहोचतात, असंही घडते. त्यामुळे याचा सुद्धा आपल्याला एक फायदा होत असतो, पण त्या संदर्भामध्ये आपल्याला जागरूक राहावं लागत असते. पण जेव्हा आपल्याजवळ ध्येय असते तेव्हा आपल्याजवळ प्रायोरिटीज क्लिअर असतात, फोकस असतो, आपलं लाईफ डिझाईन करणं आपल्याला सोपं होत असते, त्यातून आपण जबाबदार बनलेला असतो, कशाला नाही म्हणायचं कशाला हो म्हणायचं हे आपल्या डोक्यामध्ये स्पष्ट असते, आणि त्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर मिळत असतो, पुढे जाण्यासाठी मिळत असतो. ही बाब तुम्ही लक्षात घ्या. याच्यानंतरचा जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंटचं सगळ्यात मोठं सिक्रेट मी सांगणार आहे. मी तुम्हाला टू डू लिस्ट बनवणं वगैरे अशा चिल्लर गोष्टी सांगणार नाही, तर काही असे प्रिन्सिपल्स सांगणार आहेत की ज्याच्यामुळे वेळेचा तुम्ही असा वापर करू शकता की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य वाया जाणार नाही, आणि आयुष्य वाया जाण्यापासून तुम्ही वाचवू शकता. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.